this is Morris here. Today we are going to learn about our next part of our lesson. Before this, we have seen two part of this lesson. Today we are going to start our next one, that is the third part of this lesson. ठीक आहे, साधारणतः आपण दोन पार्ट जे आहेत ते काय केले ह्या लेसनचे आपण बघितलेले आहेत. आज आपण तिसरा पार्ट जो आहे तो काय करतो ह्या लेसनचा बघतोय. ठीक आहे, सो लेट्स सी द युजेस ऑफ बिग डेटा. नेक्स्ट वन स्पोर्ट्स, म्हणजे नेमका खेळाशी संबंधित कुठला यूज आहे बिग डेटाचा तो आपल्याला बघायचा आहे. बघा, वेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ अ स्टॅटिस्टिकल अनालिसिस. ज्या वेळेस आपण काय करत असतो, एखादी मॅच जी आहे ती बघत असतो, क्रिकेटचा सामना जो आहे तो आपण बघत असतो, त्याच वेळेस आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती बरेच जे काही अंकगणितीय जे काही परम्युटेशन्स म्हटलंय, परम्युटेशन्स म्हणजे काय, क्रमागत. ठीक आहे, इवन सांगितलंय कॉम्बिनेशन्स म्हणजे पर्याय. म्हणजे आपण ज्यावेळेस क्रिकेटचा सामना बघत असतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपल्या झालेले रन किती, आउट आहेत, इवन ओव्हर किती चालू आहेत, किती बॉल शिल्लक आहेत, हे सगळं जे काही आपल्याला जे काही डेटा जो आहे तो काय केला जातो, बिग डेटा थ्रूच काय केला जातो, आपल्याला तो त्यावेळेस दाखवला जातो. ठीक आहे, मग बघा, a gigantic data has been created over a period of a time from the recording of matches, training sessions and workouts. आणि त्यांनी सांगितलं गिगॅन्टिक मीन्स लार्ज नंबर ऑफ, म्हणजे अवाढव्य, मोठ्या प्रमाणात. मग अशा प्रकारे काय होतं की मोठ्या प्रमाणात जो काही डेटा जो आहे, जी काही माहिती जी आहे ती काय केली जाते, कलेक्ट केली जाते. म्हटले हॅज बीन क्रिएटेड ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. कुठल्या वेळेला म्हटलंय, दॅट द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, म्हणजे ज्या वेळेस काय होतं की अशी एखादी मॅच जी आहे ती रेकॉर्ड केली जाते. इव्हन सांगितलं काही वेळेस ट्रेनिंग सेशन्स असतात, काही वर्कआउट्स असतात. ठीक आहे, ह्या वेळेस काय केलं जातं, एक मोठ्या प्रकारे डाटा जो आहे तो काय केला जातो, रेकॉर्ड केला जातो, कलेक्ट केला जातो. ठीक आहे, द डेटा enables a sport person to study his performance as well as of the other players worldwide. मग हा जो काही सेव्ह केलेला डेटा जो असेल तो डेटा काय करतो, जो काही एखादा खेळाडू असेल त्याला काय करत असतो, तो enables a sport person to study his performance, म्हणजे त्याच्या थ्रू जो आहे तो स्वतःचा अनालिसिस करू शकतो, स्वतःचा जो काही परफॉर्मन्स आहे त्याचा स्टडी करू शकतो, अभ्यास करू शकतो. इवन सांगितलंय ॲज वेल ॲज द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड, किंवा जगातील जे काही दुसरे प्लेयर्स आहे, खेळाडू आहे, यांचा देखील अभ्यास जो आहे ह्या बिग डेटाच्या आधारे तो पर्टिक्युलर खेळाडू जो आहे तो काय करू शकतो, पूर्ण करू शकतो. ठीक आहे, इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. आणि हा जो काही बिग डेटा आहे याच्या आधारे सांगितलंय की तुम्ही तुमचा वैयक्तिक जो काही परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह करू शकतात, त्याच्या सुधारणा करू शकतात, पण तुमचा टीम परफॉर्मन्स जो आहे तो पण काय करू शकतो, तुम्ही सुधारू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट बघा, द सेन्सर्स एम्बेडेड in the sports equipment help us to understand our game from close quarters. आणि हल्ली काय झालं बघा, त्यांनी सांगितलं की जे काही सेन्सर वगैरे असतात, काय केलं, द सेन्सर्स एम्बेडेडचं मीन टू पुट अप, बसवलेले जे काही सेन्सर बसवलेले असतात, जे काही आपल्याकडे इक्विपमेंट्स आहे बघा, तुम्ही हल्ली स्टम्प्स वगैरे असतील त्याच्यामध्ये पण तुम्ही इव्हन बघितलं सेन्सर्स वगैरे काय केले असतात, बसवलेले असतात. मग याच्यामुळे त्यांनी सांगितले हे सेन्सर्स काय करतात, आपल्याला हेल्प अस टू अंडरस्टँड द गेम फ्रॉम व्हेरी क्लोज. तो खेळ जो आहे तो आपल्याला खूप जवळून समजण्यास मदत होते. म्हणजे त्या सेन्सरच्या आधारे काय होऊ शकतं, आपल्याला जो काही बिग डेटा जो आहे तो रेकॉर्ड केला जातो आणि त्याच्यावरनं काय करू शकतो आपण, ते अनालिसिस जे आहे ते बघू शकतो. द सेन्सर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स, द वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स etc. आणि हे जे काही सेन्सर बसवलेले असतात इव्हन आपल्याला ते काय करत असतात, जे काही वेदर कंडिशन असेल किंवा फील्ड कंडिशन जे असेल, म्हणजे तिथं ते ग्राउंडची कंडिशन कशी आहे, इव्हन वेदर, हवामान कसं आहे, तिथं पाऊस येईल का, हे जे काही असतं, इव्हन सांगितलं इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आपला कसा आहे, हा सगळा डेटा रेकॉर्ड केल्यानंतर आपल्याला त्याची खूप मदत होती. ठीक आहे, सो व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मिनिटली. आणि व्हिडिओ ॲनालिटिक जे आहे ते काय करत असतं, आपल्याला एक संधी प्राप्त करून देतं. कशाची, दॅट व्हिडिओ ॲनालिटिक हेल्प अस, म्हणजे आपल्याला एक प्रकारे मदत करतं कशासाठी, टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मिनिटली. म्हणजे प्रत्येक परफॉर्मन्स जो आहे तो आपण काय करू शकतो, एकदम सविस्तरपणे काय करू शकतो, बघू शकतो. सो अशा प्रकारे सांगितलं की स्पोर्ट्स सेक्शनमध्ये जे आहे किंवा जे काही इंडस्ट्री आहे, स्पोर्ट इंडस्ट्री, याच्यामध्ये आपल्याला काय होऊ शकतो, त्या बिग डेटाचा उपयोग होऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट वन बघा, 6 ॲडव्हर्टायझिंग. मग ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कसं यूज होतो ते सांगितलं बघा. सो ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. जे काही जाहिरातदार जे असतात सगळ्यात जास्त काय करत असतात, बिग डेटाचा वापर करत असतात असं म्हटलंय. बीट फेसबुक, गुगल, ट्विटर or any other online giant all keep a track of the user behavior and transactions. त्यांनी सांगितलं बी
काय सांगितलं तुम्ही एक्झाम्पल बघा, जे काही फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल किंवा अदर जे काही ऑनलाईन जायंट्स म्हटलं, म्हणजे जे काही अदर ऑनलाईन जे काही आपल्याकडं सोशल मीडिया वगैरे असेल किंवा अदर ॲप्स असतील, ते काय करत असं म्हटलंय, ऑल कीप द ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन्स. जो काही युजर आहे, जो काही वापरकर्ता आहे, त्याच्या जे काही सगळ्या घडामोडी जे असतात त्याच्यावरती ते काय करत असतात, कीप अ ट्रॅक, म्हणजे लक्ष ठेवून असतात, बारकाईने लक्ष ठेवलेलं असतं त्यांनी. ठीक आहे, म्हणजे त्यांचं बिहेवियर, इव्हन त्यांचं ट्रान्झॅक्शन, या सगळ्यावरती त्यांचं लक्ष असतं. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers and so that they can run targeted campaigns. मग काय करतात त्यांनी सांगितलं की हे जे काही इंटरनेट जायंट जे आहे, म्हणजे हे जे काही सोशल मीडिया असेल, जे काही ॲप्स असतील, हे काय करत असतात की जो काही माहिती जी आहे त्या युजरची, ती काय करत असतात, बऱ्याच अंशी म्हटलंय त्यांनी, प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ अ डेटा अबाउट पीपल टू द ॲडव्हर्टायझर्स. म्हणजे जे काही लोकांची माहिती जी असते ती काय करतात, ते जे काही जाहिरातदार आहे यांना प्रोव्हाइड केली जाते. आणि मग त्या थ्रू जे आहे लोकांना काय पाहिजे, कुठल्या गोष्टी पाहिजे, अशा प्रकारच्या जाहिराती काय करतात बरेच लोक जे आहे रन, म्हटलं बघा, दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन्स. आणि तशा प्रकारच्या जाहिराती किंवा तशा प्रकारच्या मोहिमा ज्या आहेत ते काय करतात, हे जाहिरातदार जे आहे ते काय करत असतात, राबवत असतात. ठीक आहे. टेक फेसबुक, त्यांनी सांगितलं एक्झाम्पल म्हणून काय म्हटलं, टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल, म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की फेसबुक घ्या. बघा आता, सो हेअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट विजिट्स, देन इंटरेस्ट, जॉब रोल्स, देन डेमोग्राफिक्स अँड व्हॉट नॉट. त्यांनी सांगितलं तुम्ही काय करा, फेसबुकचं एक्झाम्पल घ्या. आता फेसबुकमध्ये काय सांगितलं की इथं सांगितलं बघा, हेअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग. मग इथं लोकांना काय करू शकता तुम्ही, त्यांच्यावरती लक्ष ठेवू शकतात. कुठल्या याच्यावरती सांगितलंय टार्गेट करायला सांगितलंय, बेस्ड ऑन बाईंग इंटेंट. मग तुम्ही कुठल्या गोष्टी खरेदी करतात, इव्हन सांगितले कुठल्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करतात, इव्हन सांगितलं तुमचं इंटरेस्ट काय आहे, तुमचं जॉब रोल्स काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहे. इव्हन सांगितलं डेमोग्राफिक्स. डेमोग्राफिक्स म्हणजे काय, लोकसंख्याशास्त्र. या सगळ्याशी निगडीत संबंधित जी काही माहिती आहे आपण काय करतो, फेसबुकवरती अपलोड केलेली असते. तुम्ही बघा, इव्हन जर फेसबुकवरती तुम्ही बघत असाल तर तुमचा जो काही इंटरेस्ट असेल, तुम्ही जे काही स्टोरीज वगैरे तुम्ही फॉलो करत असाल तर जनरली त्याच्याशी रिगार्डिंग काय करतात, तुम्हाला त्या स्टोरी ज्या आहेत त्या डिस्प्ले केल्या जातात. इव्हन तशाच प्रकारच्या ॲड देखील काय केल्या जातात, तुम्हाला डिस्प्ले केल्या जातात. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही बघा, सो ऑल दिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक दॅट अल्गोरिदमिक्स युझिंग बिग डेटा अनालिसिस टेक्निक्स. मग काय केलं जातं, जो काही अल्गोरिदम जो आहे, ठीक आहे, त्या अल्गोरिदम थ्रू काय केलं जातं, हा सगळा डेटा जो आहे तो काय केला जातो, कलेक्ट केला जातो फेसबुकवरचं सांगितलंय. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results, and you create campaigns for the leads, then you will get different results. त्यांनी सांगितलं की जसं फेसबुक करत असं सेम काय होतं असतं की गुगलवरती पण तेच होतं. बघा, म्हणजे जर तुम्ही काय केलं असेल, गुगलवरती जी माहिती सर्च आउट केली असेल, तुमचा जो काही इंटरेस्ट असेल, तुम्ही एखाद्या साईटला व्हिजिट केली असेल, सो त्याच प्रकारचं काय केलं, तुमचं सर्चिंग जसं आहे तशात ॲडव्हर्टाइजमेंट किंवा तुमची जी नीड आहे तशाच प्रकारचं ॲडव्हर्टाइजमेंट काय केलं जातं, तुम्हाला डिझाईन करून ह्या बिग डेटाच्या आधारे तुम्हाला डिस्प्ले केले जातात. एखादं ॲप्स वगैरे तुम्ही यूज करत असाल तर त्या ॲप्सवरती पण बऱ्याच वेळेस ते रनिंग ॲप्सवरती पण तुम्हाला काय केलं जातात, त्या अशा प्रकारच्या ॲड ज्या आहेत त्या काय केल्या जातात, दिल्या जातात. इट्स बिकॉज ऑफ बिग डेटा. हे सगळं कशामुळे शक्य झालंय म्हटलंय, बिग डेटा. सो ऑल दिस इज मेड पॉसिबल युझिंग बिग डेटा. तेच म्हटलं, हे सगळं कशामुळे शक्य आहे, बिकॉज ऑफ द बिग डेटा. ठीक आहे. नेक्स्ट यूज सांगितलं बघा 7th नंबरचा, एंटरटेनमेंट अँड मीडिया. आपलं एंटरटेनमेंट किंवा मीडियासाठी पण काय होतो की बिग डेटाचा यूज जो आहे तो आपल्याला होत असतो बघा. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया, बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाइम. काय करता सांगितलंय की मीडिया म्हणजे मनोरंजन जे असेल, आपलं एंटरटेनमेंट किंवा मीडिया जे असेल, याच्यामध्ये ह्या क्षेत्रामध्ये पण सांगितलं की बिग डेटा काय करत असतो, आपल्याला जे काही पाहिजे आणि ज्या वेळेला पाहिजे ते काय केलं जातं, आपल्याला शो केलं जातं. म्हणजे आपल्या वेळेनुसार काय करतो आपण, बघा कुठलाही व्हिडिओ जो असेल आपण काय करत असतो, एंटरटेनमेंटसाठी गुगलवरती, यूट्यूबवरती आपण बघत असतो. सो तसेच रिलेटेड व्हिडिओज काय केले जातात, आपल्याला शो केले जातात. टेक द एक्झाम्पल ऑफ अवर ओन व्हिडिओज. आपले जर स्वतःचे व्हिडिओज बघा, तुम्ही जर माझा व्हिडिओ सर्च आउट केला तर ह्याशी रिलेटेड तुम्हाला बाकीचे व्हिडिओ जे आहेत ते काय होतील, तुम्हाला यूट्यूबवरती खाली बघायला मिळतील. इट इज बिकॉज ऑफ द बिग डेटा. हे कशामुळे शक्य झाले, कारण की आपले व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर ते काय केले गेले, यूट्यूबवरती अपलोड केले गेले आणि त्याचं रूपांतर जे आहे ते कशामध्ये झालेलं आहे, बिग डेटामध्ये. ठीक आहे. सो
Based on your past views and your behavior online, you will be shown different recommendations. आता सांगून झालं बघा, तुम्ही जे काही पास्ट हिस्ट्री जी काही चेकआउट केलेली असते, यूट्यूबला असू द्या, गुगलला असू द्या, तुमचं जे काही बिहेवियर जे असतं ते बिग डेटा थ्रू डिटेक्ट केलं जातं. तशाच प्रकारचे नेक्स्ट रिझल्ट जे आहे तुम्हाला काय केले जातात, रिकमेंड केले जातात, सुचवले जातात. ठीक आहे. So this technique is popularly used by Netflix and YouTube to increase the engagement and drive more revenues. आणि ह्या अशा प्रकारचे जे काही टेक्निक जे आहे ते नेटफ्लिक्स किंवा यूट्यूबला सगळ्यात जास्त वापरले. मी आता सांगितलं, जर तुम्ही माझा एक व्हिडिओ सर्च आउट केला तर माझे बाकीचे सगळे व्हिडिओ काय होतील तुम्हाला खाली दिसायला लागतील. इवन हेच व्हिडिओ नाही तर ह्या आपल्या टॉपिकशी रिलेटेड बाकीचे पण व्हिडिओज काय होतील तुम्हाला दिसायला लागतील. टेक एक्झाम्पल, समजा जर तुम्ही काहीतरी रेसिपीचे व्हिडिओज फाइंड आउट करत असाल तर तुम्हाला सगळे खाली रेसिपीचे व्हिडिओज जे आहे नेक्स्ट टाइम काय होतील शो केले जातील. ठीक आहे. सो त्यांनी सांगितलं नेटफ्लिक्स काय तुम्हाला आता बऱ्याच जणांना माहिती आहे प्रीमियम घेऊन तुम्ही ते काय करतात वेब सिरीज वगैरे बघत असतात कुठलाही एंटरटेनमेंटसाठी तुम्ही यूज करता किंवा यूट्यूब असेल. ठीक आहे. कशासाठी म्हटलंय टू एंगेजमेंट, लोकांना गुंतवून ठेवतात, एंटरटेनमेंट मनोरंजन लोकांचं करतात आणि सांगितलं त्यातनं काय करतात ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज आणि जास्तीत जास्त नफा किंवा महसूल जो आहे तो काय करतात ते कमावतात. सो नाऊ इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग to segment their viewers database and show different advertisements and show accordingly. हल्ली काय केलं जातं जे काही टेलिव्हिजन आहे टीव्ही वरती पण काय केलं जातं की लोकांचं जसं काही डिमांड असेल किंवा जसं त्यांचा डाटा रेकॉर्ड झालाय तसं काय केलं जातं त्यांच्यानुसारच काय केलं जातात काही ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे त्या काय केल्या जातात शो केल्या जातात. टेक द एक्झाम्पल, आपल्याकडे बघा हल्ली काय चाललंय कोरोना आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर आता जे काही ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे किंवा आता जे काही प्रोग्राम शो अप केले जातात याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना कशाचा उल्लेख केलेला असतो कोरोनाचा केलेला असतो. कुठली तुम्ही एक्झाम्पल घ्या, डेटॉलचं एक्झाम्पल घ्या. डेटॉल पण काय करतं 99% जम्स मारतं पण लगेच काय करतात ते जम्स रिलेटेड टू कोरोना. म्हणजे काय की हे जे पॉसिबल होतं इट इज बिकॉज ऑफ द बिग डेटा. हे सगळं कशामुळे सांगितलं बिग डेटा थ्रू झाले. सो दिस विल अलो बेटर रेव्हेन्यू फ्रॉम द ॲड्स अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. म्हणजे की युजर एक्सपिरियन्स जे आहे हे वापरून काय केलं जातो की जास्तीत जास्त रेव्हेन्यू जो आहे किंवा महसूल जो आहे तो काय केला जातो ह्या ॲड थ्रू काय केला जातो गोळा केला जातो. ठीक आहे. अँड लास्ट वन जो यूज आहे तो आपल्याला दिलाय बघा एज्युकेशन इंडस्ट्री म्हणजे शैक्षणिक क्षेत्र जे आहे याच्यातला आपल्याला काय करायचं आहे उपयोग बघायचा आहे बिग डेटाचा. बघा सो बिग डेटा हॅज इंडेंटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. इंडेटेडचं मीन आहे तिथे दिलं बघा भरभराट होणे. म्हणजे बिग डेटामुळे आज काय झाली जे काही एज्युकेशन फील्ड आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल किंवा भरभराट जे आहे ते आपल्याला दिसून येते. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन द लिप्स अँड बाउंड्स कायापालट होणे. म्हणजे काय की बिग डेटामुळे आज शैक्षणिक क्षेत्राचा काय झालं आहे एकदम मोठ्या प्रमाणात कायापालट जो आहे तो होऊन गेलेला आहे. Now we have information about the students, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of individual students. मग आज बिग डेटामुळे काय झालं आपल्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली इव्हन त्यांचा स्टडीचा पॅटर्न आपल्याला समजला इव्हन काय सांगितलंय वी कॅन प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स. मग ह्या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला अवेलेबल झाल्यामुळे काय करतो आपण की ते जे विद्यार्थी जे आहेत त्यांचा पर्सनल इंटरेस्ट किंवा इंडिव्हिज्युअल विचार करून काय केला जातो तसे एज्युकेशनल प्रोग्राम काय करतो आपण डिझाईन करतो. पण हे आपल्याला केव्हा समजतं ही बिग डेटा थ्रू आपल्याला ही सगळी माहिती अवेलेबल झाल्यानंतर. ठीक आहे. सो एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रेन्शन लेवल इज डिफरंट. आता प्रत्येक विद्यार्थ्याची जे समजून घेण्याची जे काही कॅपॅसिटीज आहे कॉम्प्रेन्शन जे आकलन क्षमता काय आहे वेगळी म्हटलंय. ठीक आहे. The course material can now be designed catering to different requirements of the student. आणि म्हणून काय केलं जातं की प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार करून त्याची कॅपॅबिलिटी लक्षात घेऊन काय केलं जातं वेगवेगळे कोर्सेस काय केले जातात डिझाईन केले जातात की जे विद्यार्थ्यांना रिक्वायर म्हणजे गरजेचे असेल ते. ठीक आहे. सो बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, their difficulties, information regarding various courses and their specialties. मग बिग डेटाची काय मदत होत असते आपल्याला की बिग डेटा आपल्याला काय करतो त्या विद्यार्थ्यांच्या जे काही आवडी असतील चॉईसेस असतील त्याच्याविषयी आपल्याला माहिती प्रोव्हाइड करतो. इव्हन त्यांना कुठल्या गोष्टीची डिफिकल्टीज होतात ती पण माहिती प्रोव्हाइड करतो. इव्हन इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस किंवा वेगवेगळे जे काही कोर्सेस आहे इव्हन काही देर स्पेशालिटीज असतील त्यांच्या काही स्पेशालिटीज असतील ह्या सगळ्याची माहिती जी आहे ती काय केली जाते आपल्याला बिग डेटा थ्रू काय केली जाते प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे. वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट्स आणि इव्हन आपण ते रिझल्ट जे आहे ते पण काय करू शकतो बघू शकतो. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गॉज द प्रोसेस ऑफ द स्टुडंट्स अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. आणि त्या रिझल्टवरनं आपण काय फाइंड आउट करू शकतो द प्रोसेस ऑफ द वी कॅन गॉजचं मीन आहे
पायाभूत माप म्हणजे आपण काय करू शकतो, मूल्यमापन करणे. मग जे काही रिझल्ट आपल्याला येतात त्याच्यावरून आपण त्या विद्यार्थ्यांचं काय करू शकतो, चांगल्या प्रकारे मूल्यमापन जे आहे ते करू शकतो. आणि सांगितलंय त्या थ्रू काय करू शकतो, विद्यार्थ्यांचे जे काही स्ट्रेंथ आहे म्हणजे त्यांचे प्लस पॉईंट आहे, इव्हन त्यांचे विकनेसेस आहे, हे पण काय करू शकतो आपण समजून घेऊ शकतो. अँड दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. आणि विद्यार्थ्यांना काय करू शकतो आपण, गायडन्स पण करू शकतो ह्या बिग डेटाच्या आधारे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी कशी आहे, त्याचा बुद्ध्यांक कसा आहे, याच्यावरती आधारित त्याच्यासाठी कुठला सिलेबस चांगला आहे, कुठला कोर्स चांगला आहे, असं आपण त्यांना करिअर गायडन्स जे आहे ते काय करू शकतो, ह्या बिग डेटाच्या आधारे करू शकतो. ठीक आहे. अँड in-depth study of all these would definitely give a new sight into the education industry. आणि अशा प्रकारे हा जो काही आपल्याला दिलेला डेप्थ स्टडी जो आहे म्हणजे इतका सारा खोलवर आपण जर सखोल अभ्यास केला बिग डेटा थ्रू विद्यार्थ्यांचा, तर सांगितले की आपल्याला एक नवीन तंत्रज्ञान जे आहे ते काय होतं असतं आपल्याला एज्युकेशन इंडस्ट्रीची किंवा शैक्षणिक क्षेत्राशी रिगार्डिंग काय होतं आपल्याला अवेलेबल होतं, प्राप्त होतं. अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ द एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. आणि त्या थ्रू काय करतो, हे जे काही नॉलेज आहे किंवा हे जे काही इन्फॉर्मेशन आपल्याला बिग डेटा थ्रू मिळते याच्यावरून आपण काय करत असतो की एक इफेक्टिव्ह इम्प्रूव्हमेंट जे आहे ते काय करतो त्याच्यामध्ये घडून आणतो. ठीक आहे. अँड दिस वुड इन जनरल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. आणि दिस वुड इन जनरल आणि एकदम जनरल आहे, काय सांगितलं की सर्वसामान्यपणे आपण काय करू शकतो, जे जे काही विद्यार्थी आहेत त्यांची प्रोग्रेस काय करू शकतो म्हटलं, एनहान्स म्हणजे प्रोग्रेस जी आहे ती काय करणे, आपण ती प्रोग्रेस चांगली करू शकतो, त्यांना चांगल्या प्रगतीपथावर नेऊन ठेवू शकतो. अँड बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन एज्युकेशन इंडस्ट्री, दॅट इज वन साइज फिट्स ऑल. आणि बिग डेटाने काय केलंय, एक चांगल्या प्रकारचं सोल्युशन जे आहेत की जे आपल्याला बऱ्याच वेळेस एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये शैक्षणिक याच्यामध्ये आपल्याला जे अडथळे यायचे त्याच्यावरती चांगलं सोल्युशन जे आहे ते काय केलं आपल्याला बिग डेटाने फाइंड आउट करून दिलंय किंवा शोधून दिलेलं आहे. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. आपल्याकडे काय अगणितीय असंख्य असे काय आहेत आपल्याकडे बिग डेटाचे युजेस आहे, उपयोग आहे. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस, अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फिनोमिना, helping in the smooth working of the government machinery etc. मीन्स एक्सेट्रा. आपल्याला बिग डेटाचा युजेस सांगितलं की इट इज हेल्पफुल, खूप उपयोग आहे. जो काही सायंटिफिक रिसर्चेस असेल किंवा अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फिनोमिना असेल, जिओग्राफिकल फिनोमिना समजून घ्यायचं असेल, इव्हन सांगितलं हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी, जे काही गव्हर्नमेंट मशिनरी जे आहे ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायचं असेल तर आपल्याला बिग डेटाचा खूप उपयोग होत असतो. ठीक आहे. सो इट इज अ जिनी इन अवर हँड्स. मग बिग डेटा म्हणजे काय, आपल्या हातातलं एक जिनी आहे. ओके. अँड इट लाईज इन अवर हँड्स टू मेक दॅट ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ द मॅनकाइंड. आणि त्याचा वापर सांगितला आपला, इट इज लाईज इन अवर हँड्स, तो आपल्या हातामध्ये तोपर्यंत राहणार आहे, कुठपर्यंत की जोपर्यंत आपण त्याचा ऑप्टिममचं मीन आहे इष्ट किंवा योग्य, जोपर्यंत आपण त्याचा इष्ट वापर करणार आहोत तोपर्यंत तो आपल्यासाठी जिनीचं काम करणार आहे. आपण जे काही इन्फॉर्मेशन मागू ती आपल्याला तो काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. आणि तो काय आहे, इट इज बेनिफिटेड टू द मॅनकाइंड, आपल्यासाठी काय फायद्याचाच आहे. कधी, जोपर्यंत आपण त्याचा इष्ट किंवा चांगला वापर केला तर. कारण की बिग डेटाचे बरेच आपण बघतो की खूप सारे वेगळे पण युजेस आहेत. ठीक आहे. हल्ली आपण बघतो की बिग डेटाचे बरेच वाईट किंवा जनरल वी कॅन से काही वाईटही काय